सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर आणि पायावर सूज का येते? ही अवस्था शरीराच्या आत काहीतरी असंतुलनाचं संकेत देतं. सकाळी सूज येण्याचं मुख्य कारण म्हणजे सकाळी उठल्यावर चेहरा, विशेषतः डोळ्यांच्या खाली किंवा पाय सुजणं, हे शरीरात पाणी धरणं किंवा किडनी, हार्मोन्स किंवा रक्ताभिसरण यांच्याशी संबंधित नक्कीच असू शकतं. पहिलं महत्त्वाचं म्हणजे किडनीची कार्यक्षमता कमी होणं. किडनी शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर काढण्याचं काम करते. जेव्हा किडनी योग्य प्रकारे काम करत नाही तेव्हा शरीरात पाणी साचतं, ज्यामुळे सकाळी सूज दिसते. याच्यातील पहिलं महत्त्वाचं लक्षण म्हणजे डोळ्याखाली फुगलेला भाग दिसतो, पायाच्या घोट्याभोवती सूज दिसते, वजन वाढल्यासारखं वाटतं, लघवीचं प्रमाण कमी होतं किंवा फिक्कट होतं. दुसरी महत्त्वाचं म्हणजे हृदयाची समस्या. हृदय रक्त योग्यरित्या पंप करू शकत नसेल तर रक्ताभिसरण मंदावतं आणि द्रव खालील भागात साचतो. त्यामुळेही आपल्या शरीरावरती सूज येते. पायावर सूज येते. पाय, घोटे किंवा तळपाय सुजतात. श्वास घ्यायला त्रास होतो. थकवा जाणवतो. शरीरात जास्त मीठ साचून राहतं. रात्री जास्त खारट पदार्थ खाल्ल्यासही आपल्या शरीरावरती सूज दिसून येते. तेव्हा खारट पदार्थाचं प्रमाण कमी करावं. खारट पदार्थामुळे शरीरात सोडियम साचतं, त्यामुळे सकाळी चेहरा फुगलेला दिसतो. रात्री हलका कमी मिठाचा आहार घ्या. भरपूर पाणी प्या. झोपेची चुकीची स्थिती. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने झोपत असाल किंवा चेहरा खाली ठेवून जर झोपत असाल तर गुरुत्वाकर्षणामुळे द्रव चेहऱ्याकडे जातात, त्यामुळे सकाळी डोळ्याखाली सूज दिसते. त्याचप्रमाणे झोपताना उशी थोडी उंच करून झोपा. बाजूला झोपण्याचा प्रयत्न करा, म्हणजे एका अंगावरती झोपण्याचा प्रयत्न करा. थायरॉईडची समस्या. तुमच्या शरीरातील जर थायरॉईड कमी झालं असेल तर शरीरात द्रव पदार्थ साचून राहतात आणि चेहरा आणि डोळे सुजलेले दिसतात. यामुळे आपलं वजन वाढल्यासारखं वाटतं. थकवा खूप जाणवतो. शरीराला थंडी अजिबात सहन होत नाही. केस गळतीचं प्रमाण वाढतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील जे हार्मोनल आहेत त्यांच्यामध्येही बदल दिसून येतो आणि त्यांच्यामध्ये बदल झाला की ते बदल नक्कीच शरीरावरती दिसून येतात. जसं की महिलांमध्ये मासिक पाळीपूर्वी किंवा मोनोपॉज काळात इस्ट्रोजेनच्या पातळीत बदल होतात, ज्यामुळे शरीरात पाणी साचू शकतं. त्याचप्रमाणे द्रव पदार्थ कमी घेणं. जेव्हा आपण पुरेसं पाणी पित नाही तेव्हा शरीर पाणी साठवून ठेवतं, कारण त्याला वाटतं की पाण्याची कमतरता आहे, त्यामुळे ही सूज येते. त्याचप्रमाणे जास्त प्रोसेस्ड किंवा पॅक फूड्स खाणं, जसं की जास्त मीठ, केमिकल्स असलेले पदार्थ, चिप्स, नूडल्स, सॉस शरीरात सूज निर्माण करतात. त्याचप्रमाणे औषधं जास्त घेणं, त्यामुळे औषधांचेही दुष्परिणाम आपल्या शरीरावरती दिसतात, जसं की स्टेरॉइड्स, ब्लड प्रेशरची औषधे किंवा अँटी डिप्रेशन. यामुळे शरीरात पाणी साचतं आणि सूज येते. लिव्हर किंवा प्रोटीनची कमतरता. यकृत व्यवस्थित नसेल किंवा रक्तात प्रोटीन कमी असेल तर द्रव बाहेरच्या अवतींमध्ये जाऊन सूज निर्माण करतं. यासाठी काही घरगुती उपाय तुम्ही नक्कीच करू शकता, जसं की सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि थोडं मध घ्या. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यास नक्कीच मदत होते आणि तुमचं शरीर शुद्ध होतं. मिठाचं प्रमाण कमी करा. कोथिंबीर पाणी किंवा जिरं पाणी रोज सकाळी प्या. नैसर्गिक मूत्रल म्हणून ते काम करतं. पाय उंचावर ठेवून 5 ते 10 मिनटं झोपा. रक्ताभिसरण सुधारतं. व्यायाम करा, जसं की चालणं. यामुळे शरीरातील द्रव संतुलन योग्य राहतं. रात्री झोपण्याआधी पाणी जास्त पिणं टाळा. काकडी, टरबूज, पपई, गवार, कोथिंबीर अशा पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. डॉक्टरांकडे कधी जावं जर सूज रोज येत असेल आणि ती जर जात नसेल. त्याचप्रमाणे लघवी कमी होत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल, थकवा जास्त जाणवत असेल, चेहऱ्यावर आणि पायावर जर सूज दिसत असेल तर नेफ्रॉलॉजिस्ट किंवा कार्डिओलॉजिस्ट यांना तुम्ही नक्कीच दाखवू शकता आणि योग्य ते उपचार नक्कीच घेऊ शकता. तेव्हा अशी लक्षणे जर दिसत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी योग्य ते उपचार घेतले तर आजार लवकर बराही होतो आणि तुम्हाला होणारा त्रासही कमी होतो आणि तुम्ही निरोगीही नक्कीच राहू शकता. फक्त वेळच्या वेळी लक्ष देऊन योग्य ते उपचार घेणं खूप महत्त्वाचं आहे.